राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय कळवा येथे प्रथमच मोफत HPV लसीकरण शिबिराचे आयोजन. कर्करोग प्रतिबंध आणि जनजागृतीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय कळवा येथे प्रथमच मानवी पॅपिलोमा विषाणू म्हणजे HPV लसीकरण शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी करण्यात आले होते. हे शिबिर RGMC माड, समुदाय वैद्यक भूलशास्त्र व सूक्ष्म जीवशास्त्र विभाग, मुंबई ऑन्को कॅन्सर सेंटर MOC तसेच रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमासाठी भारतात विकसित करण्यात आलेल्या सर्व्हिवॅक या HPV लसीचे तब्बल 500 डोस पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते. बाजारात या लसीची किंमत सुमारे ₹2000 प्रति डोस असून पात्र लाभार्थ्यांना ती कोणत्याही आर्थिक भाराशिवाय उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. हे लसीकरण 9 ते 45 वर्षे वयोगटातील महिला व पुरुषांसाठी उपलब्ध होते. HPV संसर्गामुळे होणाऱ्या गर्भाशय मुखाचा कर्करोग म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर तसेच इतर HPV संबंधित कर्करोगांपासून संरक्षण मिळवण्यासाठी ही लस अत्यंत प्रभावी मानली जाते. यावेळी सेंट्रल मार्ड महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अथर्व शिंदे म्हणाले, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय कळवा येथे प्रथमच HPV लसीकरण शिबिर आयोजित होत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. मुंबई ऑन्को कॅन्सर सेंटर, रोटरी क्लब आणि RGMC माड यांच्या सहकार्यामुळे सर्व्हिवॅक या लसीचे तब्बल 500 डोस पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देता आले आहेत. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रत्येकापर्यंत पोहोचावी आणि HPV संबंधित कर्करोगांचे प्रमाण कमी व्हावे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. नमस्कार, मी डॉक्टर अथर्व शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स महाराष्ट्र राज्य, तसंच अध्यक्ष राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय मार्ड. आज मार्ड, MOC आणि सिरम इन्स्टिट्यूट आणि रोटरी क्लब ऑफ मुलुंड आणि जुहू यांच्या संयुक्त विद्यमानानं आम्ही HPV वॅक्सिनेशन कॅम्प राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे आयोजित केला. आज आमच्या या कॅम्पला सकाळपासून सुमारे 400 लाभार्थींनी आज भेट दिलेली आहे आणि तसेच आम्ही 400 विद्यार्थी, निवासी डॉक्टर्स, सामान्य रुग्ण आणि त्याचबरोबर 9 ते 45 वयोगटातील जे काही हे बेनिफिशरीज आहेत त्या सगळ्यांना आपण आज लसीकरण दिलेलं आहे. याच्यामध्ये विशेष करून मार्ड जी आमची संघटना आहे, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स, या संघटनेनं हा असाच उपक्रम JJ हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, KEM, सायन या ठिकाणी पण केलेला आहे. त्याचबरोबर आम्ही ही मोहीम पूर्ण महाराष्ट्रभर करण्याचं आयोजन करत आहोत आणि जेणेकरून महाराष्ट्र शासनाची पण आम्ही विनंती करतो की त्यांनी देखील आम्हाला विचारात घेऊन याचा विचार करून आम्ही त्यांच्यासोबत पण जायला तयार आहोत. आणि आतापर्यंत आम्ही जेवढे काही केलेलं आहोत त्याचा सगळा अहवाल पण आम्ही सार्वजनिक आरोग्य विभाग असेल, वैद्यकीय शिक्षण असेल यांना देखील पाठवलेले आहेत. आणि त्याचबरोबर आज मला सांगायला अतिशय आनंद होतोय की माझं जे होम कॉलेज आहे तिथं महाराष्ट्रातला सर्वाधिक काउंट HPV काउंट आम्ही केलेला आहे आणि तो आम्ही 500 नक्कीच पोहोचू हा आम्हाला विश्वास आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही इथं वॅक्सिनेशन देतोय. जे कोणी लाभार्थी असतील त्यांना आव्हान आहे की त्यांनी येऊन त्यांची लस वेळेत घ्यावी. ती पूर्णतः सुरक्षित आहे. आम्ही स्वतः डॉक्टर्स ही लस घेतोय, त्यामुळे त्याचा कुठलाही गैरफायदा किंवा गैरवापर काही नाहीये किंवा त्याचे कुठलेही गैरपरिणामही नाहीयेत किंवा दुष्परिणाम काही होणार नाहीयेत. त्यामुळे सगळ्यांना एक आव्हान आहे आमच्या संघटनेतर्फे की तुम्ही या आणि ही लस आज इथं फ्री आहे, तर त्यांनी प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर स्वप्नाली कदम, PG व्हाईस डीन डॉक्टर मिलिंद उबाळे, समुदाय वैद्यक, भूलशास्त्र व सूक्ष्म जीवशास्त्र विभाग, मुंबई ऑन्को कॅन्सर सेंटर MOC तसेच रोटरी क्लब यांचे आयोजकांनी विशेष आभार मानले आहेत. मी डॉक्टर स्वप्नाली सौरभकर, अधिष्ठाता राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय. आज मी इथे आमच्या इकडच्या इंजेक्शन रूममध्ये उभी आहे आणि मला ह्याचा अतिशय अभिमान आहे की ज्या गोष्टीसाठी मी इथे उभी आहे. इथे मी ह्या गोष्टीसाठी उभी आहे की इथे HPV वॅक्सिन आज सकाळपासून देण्यात येत आहे. 11 वाजल्यापासून इथं HPV वॅक्सिनेशन आम्ही सुरू केलं आहे. सिरम इन्स्टिट्यूटचं सर्व्हिवॅक नावाचं आहे आम्ही देतोय आणि त्याचं कौतुक त्याच्यासाठी की आम्ही आजच्या दिवसामध्ये सकाळी 11 वाजल्यापासून आत्तापर्यंत साधारण 3 तासामध्ये विक्रमी 345 बेनिफिशरीज आम्ही आत्तापर्यंत कव्हर केलेले आहेत. आत्तापर्यंतचं जेवढं वॅक्सिनेशन HPVचं महाराष्ट्रात पूर्णपणे झालं त्या अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात येईल की
ह्या वॅक्सिनेशनसाठी समाजामध्ये अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमजुती आहेत आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं गैरसमजूत ही आहे की ह्यामुळे बंधत्व निर्माण होतं. पण त्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाची गोष्ट मला इथंही खासपणे नमूद करावीशी वाटते. आजचे जे जवळजवळ 345 बेनिफिशरी आतापर्यंतचे झालेले आहेत त्याच्यामध्ये आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी जे मेडिकल कॉलेजचं शिक्षण घेत आहेत ते, आमचे रेसिडेंट जे आमचे निवासी डॉक्टर आहेत ते, आमची नर्सिंग मेडिकल परिचर्या संस्था आहे मीनाताई ठाकरे परिचर्या संस्था आहे त्यातील नर्सिंग विद्यार्थी आणि आमचा स्टाफ, त्याच्या व्यतिरिक्त इतर. पण आमच्या विद्यार्थ्यांनी, मला माझ्या विद्यार्थ्यांचा प्रचंड अभिमान आहे कारण आमच्या विद्यार्थ्यांनी घेतलेले हे कष्ट निवासी डॉक्टरांनी आणि ह्याच्यामध्ये निवासी डॉक्टरांची संघटना माड यांचं अतिशय मोलाचं योगदान आहे कारण त्यांच्या संयुक्त विद्यमाने MOC, कॅन्सर केअर फाउंडेशन, पोएट्री क्लब ऑफ मुलुंड अँड जुहू आणि सिरम इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने हा आजचा कार्यक्रम करण्यात येत आहे. आणि ह्याच्यामध्ये आमचे माडचे प्रेसिडेंट डॉक्टर अथर्व शिंदे आणि त्यांची जी टीम आहे त्यांच्या टीमचा कॉन्ट्रीब्युशन किंवा त्यांचा जो सहभाग आहे तो फार अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांनी ह्याच्यामध्ये हे संपूर्ण फ्री करून घेण्यासाठी ह्याच्यामध्ये ना ठाणे महानगरपालिकेचा किंवा आमचा ह्या CSR फंडातून त्यांनी त्यांच्या कष्टातून त्यांनी हे केलेलं आहे आणि ह्याचं मला खरंच. मॅडम, काही तासातच मोठ्या प्रमाणामध्ये HPV लसीचं लसीकरण झालेलं आहे. नागरिकांना, ठाणेकरांना काय आवाहन कराल तुम्ही? ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे विद्यार्थी, आमचे जे मेडिकल विद्यार्थी तुम्हाला हा पायंडा काढून देत आहे की आम्ही जे करू शकतो ते तुम्ही करू शकता. जे HPV वॅक्सिन ज्याच्यामुळे कॅन्सर माणसाला कॅन्सर पासून तुम्हाला एक रोग प्रतिबंधक शक्ती मिळते आणि ती मिळण्यासाठी हे वॅक्सिन घेणं महत्वाचं आहे. आणि हा महत्वाचा पायंडा आमचे विद्यार्थी स्वतःपासून तुम्हाला घालून देत आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्या नागरिकांना मी हे आवाहन करते की जेणेकरून ह्याचं तुम्ही HPV वॅक्सिन जास्तीत जास्त घेण्यात यावं आणि त्या अनुषंगाने समाजाला आपण कॅन्सरमुक्त बघण्यासाठी कोणी एकेकाळी परत एकदा कॅन्सरमुक्त समाज पाहावा भारतात अशी मी सदिच्छा व्यक्त करते. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय कळवा येथे आयोजित करण्यात आलेले हे पहिले HPV लसीकरण प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि कर्करोग प्रतिबंधाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे व वैद्यकीय संस्था, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांच्या समन्वयातून राबविण्यात येणारा हा उपक्रम समाजासाठी निश्चितच लाभदायी ठरेल. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाणे जिल्ह्यातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनास सुरुवात. ठाणे जिल्ह्यातील सन 2026-27 या वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनास औपचारिक सुरुवात झाली असून या स्पर्धांचे बिगुल वाजले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा परिषदेची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये आगामी तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे अत्यंत प्रभावी आयोजन, सुटसुटीत नियोजन व कडक अंमलबजावणी करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी स्पर्धा सर्व दृष्टीने यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी करणे, विविध सरकारी व क्रीडा विभागांमध्ये उत्तम समन्वय राखणे, स्पर्धास्थळांची योग्य तयारी करणे आणि सहभागी खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरवणे या बाबींना प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले. तसेच सर्व स्पर्धा वेळेत आणि अत्यंत नियोजनबद्ध रीतीने पार पाडण्याबाबत त्यांनी उपस्थित अधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी खेळाडूंना या स्पर्धांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा, क्रीडा संघटना आणि संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आयोजनाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील क्रीडापटूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग कामगिरी करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.
या बैठकीस जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटके, ठाणे ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती नीलम वाव्हळ, माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी भाऊराव मोहिते, प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रतिनिधी अनिल कुऱ्हाडे, जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव अशोक आहेर, जिल्हा खो खो संघटनेचे प्रतिनिधी विकास कोळी व कमलाकर कोळी, जिल्हा क्रीडा परिषदेचे सर्व सदस्य तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. दिव्यातील विशेष मतदार पुनरीक्षणात मोठा घोळ, प्रक्रिया स्थगित करण्याची ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांची मागणी. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील दिवा शहरात सुरू असलेल्या विशेष मतदार पुनरीक्षण SIR प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. यामुळे अनेक पात्र मतदारांची नावे यादीतून वगळली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी निवेदन देऊन चौकशी होईपर्यंत ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याची मागणी केली आहे. मतदार यादीतील त्रुटी दूर करून प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव नोंदवणे हा SIRचा मुख्य उद्देश आहे. मात्र दिवा शहरात ही प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने राबवली जात असल्याचे ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी ईमेलद्वारे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनानुसार मतदारांच्या घरोघरी जाऊन माहिती संकलित करणे ही BLO म्हणजेच बूथ लेव्हल ऑफिसर यांची जबाबदारी आहे. परंतु दिव्यात अनेक ठिकाणी BLO प्रत्यक्ष घरीच जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. उलट मतदारांनाच BLOला शोधावे लागत आहे. काही भागांमध्ये ही प्रक्रिया शाळांमध्ये किंवा राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये शिबिर घेऊन उरकली जात आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचा उद्देशच फोल ठरत आहे. या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे अनेक पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहू शकतात. परिणामी मतदार यादीतील मूळ त्रुटी दूर होण्याऐवजी नव्याने चुका होण्याची शक्यता आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून या प्रक्रियेचा लाभ नेमका कोणाला होत आहे असा सवालही उपस्थित होत आहे. तसेच निवडणूक आयोगाची यंत्रणा प्रभावी नसल्यास काही राजकीय पक्षांकडून या प्रक्रियेचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो अशी भीतीही स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे खऱ्या मतदारांची नावे मुद्दामहून वगळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी दिवा शहरात सुरू असलेल्या SIR प्रक्रियेची तातडीने सखोल चौकशी करण्यात यावी. वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रत्यक्ष दिवा शहरात येऊन वस्तुस्थितीची पाहणी करावी. पुरेसे BLO, सक्षम अधिकारी आणि प्रभावी यंत्रणा उपलब्ध होईपर्यंत SIR प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात यावी. प्रत्येक पात्र मतदारापर्यंत ही प्रक्रिया पोहोचेल याची खात्री झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करण्यात यावी. अशा प्रमुख मागण्या राज्य निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दिवा शहरात 1 ते 87 अशा याद्या क्रमांक आहेत. या याद्यांवरती राज्य निवडणूक आयोगाने जे BLO दिले ते आतापर्यंत दिवा विभागात मतदारांच्या घरापर्यंत अजून पोहोचलेले नाहीत. या BLOनी फक्त सत्ताधारी पक्षातले जे नगरसेवक आहेत यांच्या ऑफिसला बसणं किंवा शाळेत बसणं म्हणजे एखाद्या शिबिरासारखं आयोजन या लोकांनी केलेलं आहे. मतदारांपर्यंत अजून कोणी पोहोचलेलं नाही. जे याद्यांचं पुनर्निरीक्षण चालू आहे, SRA पद्धती जी चालू आहे ही प्रत्येक घरोघर BLO गेला पाहिजे आणि जो खरा वोटर आहे तो या यादीत पुन्हा आला पाहिजे. यासाठी ही SRA पद्धती राबवण्यात आली आहे. परंतु दिवा विभागात हे असं कुठेही दिसत नाही. तरी या संदर्भात आम्ही राज्य निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे पत्र दिलेलं आहे की जोपर्यंत हे सक्षम BLO तुम्हाला भेटत नाही, सक्षम यंत्रणा तुमची उभी राहत नाही, तोपर्यंत दिव्यातील SRA जे पुनर्निरीक्षण जे याद्यांचं चालू आहे ते त्वरित थांबवण्यात यावं. ज्यावेळी सक्षम तुम्हाला BLO भेटतील, तुमचे अधिकारी भेटतील, तेव्हा दिव्यातील पुन्हा हे SRA पद्धती चालू करावी अशी मागणी आम्ही राज्य निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे केलेली आहे. सध्या या निवेदनामुळे दिवा शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. प्रवाशाला मारहाण करणाऱ्या 2 किन्नरांवर गुन्हा दाखल. सोशल मीडियावर 19 जुलै 2026 रोजी एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओत 2 किन्नर एका प्रवाशासोबत लोकल ट्रेनमध्ये मारहाण करताना दिसत होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. व्हिडिओच्या आधारे RPF आणि GRPच्या पथकाने स्टेशनवरील CCTV फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. त्यानंतर दादर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. या पाहणीदरम्यान संशयित दोन्ही किन्नर दादर सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 12वर दिसून आले. त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन RPF पोस्ट दादर येथे आणण्यात आले. प्राथमिक चौकशीत दोघांनी कबूल केले की माहीम ते बांद्रा दरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये ते प्रवाशांकडे पैसे मागत होते. याच दरम्यान एका प्रवाशासोबत त्यांचा वाद झाला आणि वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. त्यानंतर संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कोणीतरी मोबाईलमध्ये चित्रित करून सोशल मीडियावर टाकला होता. ही घटना गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस मुंबई सेंट्रल यांच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याने दोन्ही किन्नरांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी GRP मुंबई सेंट्रल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. GRP मुंबई सेंट्रल यांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. चौकशी दरम्यान दोन्ही किन्नरांनी आपल्या कृत्याबद्दल खेद व्यक्त केला आणि प्रवाशाची तसेच रेल्वे प्रशासनाची माफी मागितली. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे, प्रवाशांची सुरक्षा आणि सन्मानजनक प्रवास सुनिश्चित करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. ट्रेनमध्ये किंवा स्टेशन परिसरात कोणालाही जबरदस्तीने पैसे मागणे, शिवीगाळ करणे किंवा मारहाण करणे खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रकारच्या घटनांवर रेल्वे प्रशासन तातडीने आणि कठोर कारवाई करेल असेही प्रशासनाने सांगितले. सध्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.